अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधेतून मुक्तता होण्यासाठी कुठल्याही प्रकारची जर बाधा त्रास देत असेल त्या बाधेतून सतत संरक्षण होण्यासाठी, त्याचबरोबर घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत एक विशेष आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, या दोन वस्तू तुम्हाला सतत तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत। ज्या वस्तू तुमच्यासोबत असल्याने शत्रुबाधेतून तुमची मुक्तता होईल। कुठल्याही प्रकारची बाधा, करणी बाधा किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला नजर दोषाचा जर त्रास होत असेल, शत्रूंचा त्रास होत असेल, कुणाच्याही तुम्हाला वागण्याचा बोलण्याचा त्रास होत असेल तर त्या सगळ्याच वाईट शक्तींपासून आणि सगळ्याच वाईट गोष्टींपासून तुमची मुक्तता होईल। फक्त या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। ज्या वस्तू तुमच्या सोबत असल्याने माता लक्ष्मी तुमच्याकडे सदैव प्रसन्न राहील आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात असलेलं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल। बघा, आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि प्रत्येक बाधेतून मुक्तता होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता आपल्याला काय करायचं आहे तर पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपलं मणिपूर चक्र आपल्याला जागृत करायचं आहे। बघा, सकाळी जेव्हा आपण उठतो, स्वच्छ अंघोळ करतो, अंघोळ केल्यानंतर आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे किंवा तुमच्या घरातील एक विशिष्ट कोपरा असेल जो ईशान्य दिशेला, पूर्व दिशेला असेल, तुमची बेडरूम असेल, तुम्ही तिथे बसलात तरीही चालेल। अगदी 2 मिनटं तुम्हाला निवांत बसायचं आहे। जे आपलं डोकं आहे ते शांत ठेवायचं आहे, डोक्यात कुठलेही विचार ठेवायचे नाहीत। फक्त इतकंच डोक्यात ठेवायचं आहे की माझ्या घरात आता लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, माझ्या इच्छा सर्व काही पूर्ण होणार आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं ते सगळं मिळणार आहे। असं 2 मिनटं शांतपणे विचार करायचा आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, ठीक आहे। एका वाटीत थोडी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही हळद पाण्यामध्ये मिक्स करायची आहे। त्यानंतर आपली जी नाभी आहे म्हणजे आपली जी बेंब आहे, या बेंबीच्या सभोवताली आपल्याला ही हळद जी आहे ती हळद लावायची आहे। म्हणजे हळदीचं जे लेपन असतं ते आपल्याला बेंबीच्या सभोवताली नाभीला करायचं आहे। नाभीच्याच इथे असतं आपलं मणिपूर चक्र, जे गुरु आणि शुक्र ग्रहाशी निगडीत असतं। आणि जेव्हा आपला गुरु आणि आपला शुक्र मजबूत होतो तेव्हा आपलं मणिपूर चक्र जे आहे ते जागृत होतं आणि ते जे मणिपूर चक्र जागृत होतं तेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात, आपल्या आयुष्यातील संकटे संपत जातात आणि ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात, रखडलेली कामं मार्गी लागतात। ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत असतात ते अडथळे कुठेतरी दूर होतात। यासाठी आपलं मणिपूर चक्र जे आहे ते स्ट्रॉंग होणं म्हणजे मजबूत होणं आणि नेहमी जागृत असणं खूप महत्त्वाचं आहे। हा उपाय तुम्हाला दररोज सलग 41 दिवस करायचा आहे। इथे 41 दिवस मोजून 41 दिवस दररोज करा। सकाळी उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, स्नान करून झालं की त्यानंतर हळदीचं एक छोटंसं लेपन करायचं आणि नाभीला ते लावायचं, पूर्ण पॉझिटिव्हिटीने ते लावायचं। तुमचे जे गुरु असेल, ज्या गुरूंना तुम्ही मानता त्यांचं थोडंसं स्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्ही जे काही कराल ते करू शकतात। हा उपाय 41 दिवस केल्याने 41 दिवसांच्या आत तुम्हाला याचा भरपूर लाभ व्हायला सुरुवात होईल। इच्छित मनोकामना पूर्ण होतील, रखडलेली कामं मार्गी लागतील, घरातील दारिद्र्याचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्यात असलेली जी संकट आहेत ती देखील टळून जातील। आता हा पहिला उपाय होता। दुसरा उपाय तुम्हाला सांगते, जर खूप जास्त आपल्याला असं वाटत असेल की मला या व्यक्तीपासून धोका आहे, मला शत्रुपीडा खूप जास्त आहे किंवा मी कामावर गेल्यानंतर बॉस मला खूप त्रास देत आहे, एखाद्या व्यक्ती काही बोलला की त्याचं मला खूप लागतं आणि त्याच्या शब्दांचा माझ्यावरती परिणाम होतो आणि मला काहीतरी असं होतं किंवा कुठे गेल्यानंतर नजर लागते, बाधा होते, अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि या सर्वांपासून तुम्हाला जर मुक्ती हवी असेल, या सर्वांपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला काळ्या रंगाच्या हळदीचा एक तुकडा घ्यायचा आहे।
जी काळी हळद असते बघा, ही काळी हळद घ्यायची आहे आणि या काळ्या हळदीसोबत तुम्हाला या काळ्या हळदीसोबत तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे बघा. काळी मिरी ही नकारात्मकता संपवण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, शत्रुपीडा संपवण्यासाठी आणि बाधा जी असते या बाधेचाही नाश करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत उपयुक्त मानली जाते. तर तुम्हाला काळी हळद आणि काळी मिरी या दोनही वस्तू एका पुडीमध्ये बांधायच्यात. एक छोटासा कागद घ्या, कुठल्याही रंगाचा घेतला तरी चालेल. जर तुमच्याकडे कापडाची एखादी पोटली म्हणजे पिशवी असते ती असली तरी चालेल, त्याच्यामध्ये टाकल्या तरीही चालेल. आणि ह्या दोनही वस्तू त्याच्यामध्ये टाकून त्या चांगल्या पॅक करायच्या आणि त्या आपल्या सोबत ठेवायच्या. दिवसभर जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा त्या आपल्या सोबत ठेवायच्या. जेव्हा सायंकाळी आपण घरी येऊ, रात्री जेव्हा आपण घरी येऊ तेव्हा त्या झोपताना आपल्या उशाखाली ठेवायच्या. असं तुम्हाला 1.25 महिना करायचं आहे. 1 ते 1.5 महिना केलं तरी चालेल, पण 1.25 महिना हे अत्यंत उपयुक्त आहे. ठीक आहे, 1.25 महिना हे दररोज करा. मासिक धर्माचे, सुतक काळाचे कुठल्याही प्रकारचे काहीच नियम नाही आहेत. फक्त तुम्हाला ती पुडी जी आहे ती उशीखाली रात्री झोपताना आणि दिवसभर सोबत ठेवायची. कुठलीच बाधा कधीच त्रास देणार नाही. कितीही एखादी बाधा त्रास देत असेल, शत्रुपीडा त्रास देत असेल तर या 1.25 महिन्यामध्ये सगळं नष्ट होईल. सगळ्याच्या सगळं नष्ट होईल. 1.25 महिन्यानंतर काय करायचं, ही जी पुडी आहे ही पुडी त्या हळदी सकट आणि त्या काळी मिरी सकट कुठल्याही तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायची आहे. पुन्हा कधी 5-6 महिन्यांनी वाटलं की आता पुन्हा हा उपाय करावा तर त्यावेळेस पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी कुठलाही दिवस असला तरीही चालेल. तुम्ही सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार कुठल्याही दिवसापासून या उपायाची सुरुवात करू शकता. या 2 वस्तू ठेवायच्या, फक्त ते आपल्याला सतत आपल्या सोबत ठेवायच्या आणि रात्री झोपताना त्या उशीखाली ठेवायच्या. याने तुम्हाला जे स्वप्न पडत असेल, स्वप्न दोष असेल ते देखील त्याचं देखील निवारण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने आजचा हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.